शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देण्याच्या आरोपावरून सभागृहामध्ये खडाजंगी उडाली आणि यावर आमदार विक्रम काळेंनी मांडलेल्या मुद्द्यावर सरकारतर्फे काय उत्तर मिळालं पाहूयात त्यावरचा रिपोर्ट। शिक्षकांकडे जी असलेली अशैक्षणिक कामे आहेत ती काढावीत आणि आम्हाला विद्यार्थ्यांना फक्त शिकवण्याचं काम ठेवावं यासाठी शासनाकडे पाठपुरावा करतात सभापती महोदय की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की यापुढे कुठलंही शिकवण्याशिवाय इतर कुठलंही काम शिक्षकांना लावण्यात येणार नाही। सभापती महोदय आता तर कहरच केलाय, कुत्रे मोजायचं काम दिलंय शिक्षकाला। सभापती महोदय परिपत्रक कोणी काढलं कुत्रे मोजायचं याच्यावर आपण या खात्याचे पालक म्हणून काय कारवाई करणार आहात, त्यांना जॉब विचारणार आहात का नाही तुम्ही? आचार्य देवोभाऊ आपण म्हणतोय शिक्षकाला, हे मानाचं स्थान आपण एकीकडे देतोय आणि त्यांना कुत्रे मोजायचं काम लावतोय। आता एका शाळेमध्ये 60 शिक्षक 45 शिक्षक कालच्या निवडणुकीच्या कामाला घेतले जिल्हा परिषदच्या। 15 शिक्षकावर 2000 मुलं कशी सांभाळायची, कशी शाळा चालवायची सभापती महोदय? आणि त्यांना विनंती केली कलेक्टरला तर लगेच सांगतात तुमच्यावर पोलीस गुन्हे नोंद करू म्हणून भीती दाखवतात सभापती महोदय। म्हणून ही भाषण नाही सभापती महोदय, हे पोटतिडकीनं मी या ठिकाणी मानतोय की एकीकडे तुम्ही आमच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा करता तरी सुद्धा हे सगळं काम करून माझा शिक्षक ज्यादा तास घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो। श्वान मोजण्याचं काम त्या ठिकाणी दिलेलं नाही। आपण सर्व बघतो की अनेक विपरीत घटना त्या ठिकाणी जे सार्वजनिक ठिकाणी कुत्रे फिरतात काय करतात त्याच्यामुळे अनेक विपरीत घटना घडतात। सुमोटो एक व्यक्ती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत सुयोग्य उपाययोजना करणे, त्या परिसरामध्ये जर का खाद्यपदार्थ पडले आहेत त्याची विल्हेवाट लावणे, या अनुषंगानं आपण आपल्या शैक्षणिक प्रिमाइसेस मध्ये त्याला व्यवस्थित कुंपण असलं पाहिजे, त्या ठिकाणी खाद्यपदार्थ पडले नसले पाहिजे याची काळजी घेण्याचं काम त्या ठिकाणी शिक्षकांना दिलेलं आहे। कुत्रं मोजण्याचं कुठलंही काम त्या ठिकाणी दिलेलं नाही, त्याच्यामुळे हा आम्ही आपला दूर करतो। दुसरं, अजून काही इतर अशैक्षणिक कामे त्यांच्याकडे देण्यात आली आहे, याच्याकरता शासन गंभीर आहे। शासनाने एक येणाऱ्या काळामध्ये किमान एक शनिवार त्यांना फक्त हे कामे करण्याकरता द्यावा का बा, म्हणजे आठवड्यातला एक दिवस फक्त ते आणि बाकीचे सर्व दिवस शिक्षणाचं काम त्या ठिकाणी करतील। याचा नेमका आर्थिक भार किती शासनावर पडू शकतो हे कॅल्क्युलेशन करून तुमचं मार्गदर्शन तुमचं सहकार्य त्याच्यामध्ये घेण्यात येईल आणि नंतर तो निर्णय अंतिम घेण्यात येईल। दरम्यान प्राध्यापक भरतीच्या वायद्यावरून सभागृहात विरोधक आक्रमक झाले, यावर मंत्री चंद्रकांत पाटलांनी योग्य तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। पाहूयात। आपण मीडियाच्या समोर सुद्धा सांगितलेलं आहे, बाहेरही सांगितलेलं आहे, प्राध्यापकांची रिक्त पदं सुद्धा आम्हाला भरायची आहे आणि तुम्हाला त्या पद्धतीने आपण ह्यासाठी सुद्धा जो पैसा किंवा आर्थिक विभाग लागणार आहे तो देण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे का? शशिकांतजींनी माझं काम खूपच सोपं केलं। 5,500 प्राध्यापकांच्या भरतीमध्ये सुद्धा वारंवार वित्त आणि नियोजन परवानगी देईना, त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की ताबडतोब भरा। त्यामुळे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन गेले काही दिवस तुम्ही अन्य व्यापात आहात, ही परवानगी मिळाली नाही, GR निघाला 5,500 प्राध्यापक। तेच मी सुचवतोय माननीय सभापती महोदय, तेच मी यांना सुचवतोय की मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घ्या। तुम्ही मागा तर फायनान्सला ओव्हररूल करण्याचे अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत। ती बैठक यांनी मागावी, ती ते देतील हा प्रयत्न मी करतो। मागा तर त्यावेळेला या सभागृहात हतबलता दाखवतोय, हतबलता नाहीये, ही हतबलताच आहे। ते काय म्हणतात की माझ्या हातात नाहीये, मंत्री म्हणून उत्तर देत आहेत, सरकार म्हणून उत्तर देत आहेत, त्यांच्या हातात नसलं तरी त्यांनी या सभागृहात हे दाखवून नाही दिलं पाहिजे की त्यांच्या हातात नाहीये म्हणून। मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेला माणूस ज्या वेळेला असं म्हणतो प्रश्नाची दिशा की माझं ऐकलं जात नाहीये किंवा माझ्या अधिकाराच्या बाहेर आहे, आणि त्यांची हतबलता कुठे दाखवायची तिकडे दाखवावी, परंतु या उच्च सभागृहात एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याने आपली अशा प्रकारची हतबलता दाखवणं हे काय या सभागृहाला शोभत नाही।